आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। काय वाटतंय तुम्हाला? डॉक्टर साहेबांनी मला 2 वेळेस भरपूर सहकार्य केलेलं आहे। छोटूसा अटॅक आला त्यावेळेस माझे बंधू डॉक्टर कनकुटे साहेब आणि मी डॉक्टर साहेबांना मुलाखत झाली आमची त्यांच्या रूम मध्ये। तर डॉक्टर साहेब म्हणले मामा काही घाबरायसारखं काही नाही। तेव्हापासून मला गोळ्या हे चालू आहेत। पुन्हा यावर्षी पण थोडंसं आजारी पडलोच होतो, तर डॉक्टर साहेबांनी वेळोवेळी येऊन माझी काळजी भरपूर घेतली आणि त्यांच्या फीस मधून अर्धी पण फी नाही घेतली। मी स्वाभिमानानं सांगतो आणि मला डॉक्टर साहेबाचा भरपूर स्वाभिमान आहे। हेच एवढं बोलून मी माझे 2 शब्द अनिल कांबळे साहेबांना आणि त्याच्या पूर्ण पहिला मतदान करणार का? सगळ्याला सांगणार का? करणार आणि सर्वच मतदान करणार आणि आमचं डॉक्टर कांबळे साहेबाला भरपूर सहकार्य राहील। डॉक्टर साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। तुमचं अंगद पंडितराव कदम, अंगदराव कुठं राहता तुम्ही? तट्टूजोळा। अच्छा, मग आता आजचा हे प्रचार चालू आहे। आता डॉक्टर अनिल कांबळे सर त्यांच्या निश्चित उभा राहिले आहेत। कसं तुम्ही म्हणजे कसं पाहता, कशी ओळख आहे तुमची त्यांची? त्याच्या दवाखान्यात मी 15-20 दिवस होतो। बरं, ते पॅरिलाइज झालता आमच्या म्हाताऱ्याला, तर त्याच्यासाठी 20 दिवस राहिलो। तर त्याने आपल्याला येता वेळी पैसे भरा म्हणून सांगितलं होतं। आपण पैसे भरले, मग येता तिकटालाच पैसे नव्हते आपल्याकडे। बरं बरं, मग त्याने आपल्याला वापस दिली आठवडा। अच्छा, म्हणजे ही सेवेचं चांगलं काम आहे. सेवेचं चांगलं आहे, तेव्हापासून त्याची ओळख आहे मला, की आता सुद्धा माझ्या घरी मदत कांबळे साहेब चांगलं आहे। बरं दादा, एक सांगा की आता असे उमेदवार जे डॉक्टर साहेबांसारखे आरोग्य सेवक आहेत, चांगले माणसं जर तुमच्या गावातून एक चांगल्या कामासाठी उभे आहेत, याच्याबद्दल काय सांगा? चांगले, त्यांच्या पाठीशी उभे राहाल का? हो राहाल, डॉक्टर साहेबांचं काम कराल? नंबर 1। ठीक, इतरांना सांगा। हो, ठीक ठीक आहे। काय सांगाल डॉक्टर साहेब उभे आहेत, काय प्रतिक्रिया? पहिले प्रथम मी सुभाष तुकारामजी कदम, राहणार तट्टूजोळा, या गावचा रहिवासी असून साहेबांना गेले अनेक वर्ष डॉक्टरच्या लाईन मध्ये बरेचसे दिवस काम केलेलं आहे आणि त्या कामाची पावती म्हणून त्यांनी खूप असं शांत स्वभाव आहे साहेबाचा आणि त्यांचं वैयक्तिक काम करणं, समाजकारण, राजकारण यामध्ये तसं पाहायला गेलं तर साहेबाला राजकारणात यायची काहीच गरज नाही। तर साहेबाला तिथं खूप पैसे बी येतात, सर्व साहेबाचं सगळं चांगलं आहे, त्याच्यामुळे साहेबाला राजकारणात याची काही गरज नाही। कारण कुठलं तरी जनसेवा, सामाजिक सेवा व्हावी ह्या उद्देशानं साहेब आलेले आहेत आणि साहेबाचं स्वभाव इतका खूप छान आहे। साहेबांची शैली जर सांगितली तर रुग्णाचा पैसे घेतलेले तिकटाला वापस सुद्धा साहेब देतात, असा साहेबाचा स्वभाव आहे। त्यामुळं आम्हाला खात्री आहे की साहेब निवडून येतीलच आणि आम्ही सर्वजण साहेबाच्या पाठीशी आहोत। निश्चितच सामाजिक कार्यामध्ये सुद्धा साहेबांचा सहभाग सगळा मोठा, सर्व समाजातील धर्मातील लोकांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका। असं म्हणजे डॉक्टर साहेबांसारखे उच्च शिक्षित व्यक्ती जर राजकारणात आले तर बदल घडू शकतो आणि शिक्षित माणूसच राजकारणामध्ये पाहिजे, तेच बदल घडू शकतो आणि ते साहेबाचं सगळं व्यक्तिमत्व असं बरोबर राईट आहे। कोणते महत्वाचे आमचे प्रश्न प्रलंबित आहेत, शेत रस्ता असेल किंवा या नाले आहेत, गावातली विकास कामे आहेत, शाळा आहे, दवाखाना आहे, या सर्व कामावर आम्हाला सहकार्य करतील असे आम्हाला एकंदरीत आपण पाहिलं की ग्रामीण भागात जास्त अडचणी आरोग्य सेवेच्या बाबतीत येतात, बरोबर, पण एक आरोग्य क्षेत्रातीलच मग त्याच्यामुळं आम्हाला आज पहिलेपणापासूनच आम्हाला साहेबाकडेच आमचं सगळं आम्ही जातो, पण आता इथून सुद्धा आम्हाला सरकारी सेवा, आरोग्य सेवा सरकारी देऊ शकतात सर आम्हाला आणि त्या हिशोबानं आम्ही साहेबाला निवडून देण्याचा निश्चय केलेला आहे। सर्व जनतेला सुद्धा आवाहन करतो की एकत्रित कोणाच्या ताफेला भूल पडू नये आणि साहेबाला भरघोस मताने मतदान करा। साहेबाची निशाणी आहे एसी आणि आमच्या माधवराव भरोसे साहेबाची निशाणी आहे मशाल। या दोन्ही चिन्हासमोरील बटन दाबून साहेबाला आणि माधवराव साहेबाला भरघोस मताने मतदान करावं हीच नम्र विनंती।